नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो। सर्व प्रश्न आपण वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये पाहणार आहोत, जे की परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे देखावे सादर करण्यात आले? तर त्याची थीम काय होती प्रजासत्ताक दिन 2025 ची? तर थीम होती सुवर्ण भारत वारसा आणि विकास, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला? तर कोणत्या राज्यामध्ये लागू झालेला आहे समान नागरी कायदा? तर उत्तराखंड या राज्यात लागू झाला आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिले राज्य आहे हे ज्यात समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे, उत्तराखंड। ICC चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हा सामना कोणत्या देशाने जिंकला? तर हा सामना आपल्या भारताने जिंकला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून पार या गावाला बहुमान मिळाला। महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे पार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। टाइम आउटच्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहराच्या यादीत मुंबईने कितवे स्थान मिळवले आहे? तर मुंबई हे शहर 49व्या स्थानी आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना प्रदान करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, अली आय लिगांग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर हा आसाम राज्याचा सण आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे? तर 3000 रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीमध्ये, लक्षात ठेवा। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या। पहा मित्रांनो, कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर आनंदी मी अनंत मी या प्रेरणादायी गीताला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे। तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। CEO ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर समीर कनोडिया यांना सन्मानित करण्यात आले आहे। चला आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर संतोष दानवे यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी। चला नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल कुल यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर 2024 ची संपूर्ण वर्षभराची PDF हवी असेल तर अवेलेबल आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। मित्रांनो, त्या PDF मध्ये आपण संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण त्या PDF मध्ये कव्हर केलेले आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, 2025 ची जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याची PDF अवेलेबल आहे। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तिथे तुम्हाला PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF असणार आहे। भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे? तर भारत आणि जपान या देशामध्ये हा सराव सुरू झाला। चला नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले? तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेले आहे भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ, लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न,
सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर सौरभ घोषाल यांनी हा किताब जिंकला. भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर भारत आणि बांगलादेश या देशाने नवीन बॉर्डर लाईन स्थापित केली. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वनी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले, लक्षात ठेवा. कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला? तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा पार पडला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे? तर इब्राहिम झाद्रान हा खेळाडू आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने प्रगतीपथ योजना सुरू केली आहे? तर कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे प्रगतीपथ ही योजना. कोणत्या प्राणी संग्रहालयात देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी बायोबँक सुरू करण्यात आली? तर दार्जिलिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी बायोबँक सुरू. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात. पुढचा आपला प्रश्न आहे, दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 28 फेब्रुवारी या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे पहिल्या स्थानी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रकल्प हे मंजूर करण्यात आलेले आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत. चला पुढचा प्रश्न पहा, शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली आहे? तर राजस्थान राज्याने लॉन्च केलेली आहे शिक्षा संजीवनी विमा योजना. सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती झालेली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून. भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे? तर IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे यांनी बनवली आपल्या भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो? तर हा उत्सव काश्मीरी पंडित यांच्यातर्फे साजरा करण्यात येतो. पुढचा आपला प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे? तर ब्ल्यू व्हिसा हे UAE या देशाने जारी केला, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचे आयोजन हे गुजरात राज्यात करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? तर ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफीचे 2023-24चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर रणजी ट्रॉफी 2023-24चे विजेतेपद हे विदर्भ संघाने जिंकले आहे. मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने मैत्री ॲप लॉन्च केले. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना 2025 सुरू केली आहे? तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर टाटा स्टील ही कंपनी आहे हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी.
इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स याचे आयोजन कुठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. तर मित्रांनो, नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? त्यांनी सध्या नुकतीच शपथ घेतली आहे. तर कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्या मित्रांनो. यावरती आपण प्रश्न आधीसुद्धा पाहिलेला आहे, तर कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्या. चला, पुढचा प्रश्न आहे, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला. लक्षात ठेवा, हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. स्टार मार्क करून घ्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार ॲड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मिकी मॅडिसन यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. चला, पुढचा प्रश्न, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार हर्ष दुबे यांना मिळाला आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे, तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते? तर धनंजय मुंडे हे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते, तर त्यांचा नुकताच पदाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, लक्षात ठेवा. चला, आपला पुढचा प्रश्न आहे, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर नागपूर या ठिकाणी करण्यात आली आहे देशातील पहिली रोबोटिक सर्जरी. जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 3 मार्च या दिवशी आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करतो. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर हा अवॉर्ड जय शहा यांना देण्यात आला आहे. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डची 7वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर ही बैठक गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डची 7वी बैठक. दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कुठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे दुसरी आशियाई योगासन स्पर्धा. ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर रोहित शर्मा यांनी केला. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी. लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 41वे स्थान आहे आपल्या भारताचे लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये. चला, पुढचा प्रश्न, शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली आहे? तर राजस्थान राज्याने लॉन्च केली. देशातील पहिला काचेचा पूल कोठे सुरू झाला? तर देशातील पहिला काचेचा पूल हा तामिळनाडू या राज्यात आहे. कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 या यादीमध्ये निवड केली आहे? तर कोणत्या महिलेची निवड झालेली आहे वुमन ऑफ द इयर 2025 या यादीमध्ये? तर पूर्णिमा देवी बर्मन यांची निवड झाली. कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नागालँड राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मेमरी लीग विश्वविजेतेपद 2025 कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे विश्व राजकुमार यांनी जिंकले. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर एस जयशंकर हे उपस्थित होते. कोण आहेत मित्रांनो एस जयशंकर? तर हे आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताचा पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलार प्लांट कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे?
तर हा नवी दिल्लीने लॉन्च केलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला आपला पुढचा प्रश्न आहे, BCC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणी जिंकला? तर हा पुरस्कार मनू भाकर यांनी जिंकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते अवेलेबल आहे. आणि आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न आपण PDF मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ही जी PDF असणार आहे ती 1 लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूया. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आशियाई स्कूनर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर याचे विजेतेपद हे पंकज अडवाणी यांनी मिळवले. केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत 2 वर्षासाठी वाढवला आहे? तर मार्च 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आला आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, बराचदा यावरती प्रश्न विचारला जातो. चला आपला पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत? तर ते दुसरे पंतप्रधान आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, एशिया कप 2025 टेबल टेनिस टुर्नामेंटचे आयोजन कोठे करण्यात येणार? तर याचे आयोजन हे चीनमध्ये करण्यात येणार आहे. जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 19 फेब्रुवारी या दिवशी असतो जागतिक मातृभाषा दिन. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी कधी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी 2025ला करण्यात आलेली आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने पायाभरणी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने 6वा वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे इजिप्तमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुरेश के रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे भारताचे इजिप्तमधील राजदूत म्हणून. IPL 2025चा पहिला सामना कधीपासून सुरू होत आहे? तर 22 मार्च या दिवशी सुरू होणार आहे IPL 2025चा पहिला सामना. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर ही परिषद ब्राझील या देशात होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे हरियाणा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. 71व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? तर ही योजना पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आहे, नदी बंधन योजना. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर या महिला संमेलनाचे आयोजन हे बंगळुरू या ठिकाणी करण्यात आले आहे. देशातील पहिले हनी पार्क कोठे उभारण्यात आले? तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आले आहे, देशातील पहिले हनी पार्क. टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर ब्रिटन या देशाने केलेले आहे मित्रांनो नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांना. अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका आहे. मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला? तर सेबीने केलेला आहे मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च. पुढचा प्रश्न पहा, वुमन्स प्रीमियर लीग म्हणजेच WPLचा तिसरा सीझन म्हणजेच तिसरी आवृत्ती ही कोणत्या कालावधीत होणार आहे? तर
14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 पर्यंत WPL 2025ची तिसरी आवृत्ती ही होणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने 54 सुवर्णपदक जिंकलेले आहेत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राने एकूण 201 पदक जिंकलेले आहेत या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर सेंद्रिय खत उत्पादनामध्ये देशात पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे. लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर हे आयकर कायदा 1961 याची जागा घेणार आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हा कायदा. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे? तर पेडगाव हे गाव आहे. तर या गावात कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे? तर अमेरिका या देशाने घातली आहे कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी. उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे? तर उत्तराखंड सरकारने 13 जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले. पुढचा प्रश्न आहे आपला. पंकज अडवाणीने भारतीय स्कूनर चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार? तर हे लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार रा. रंग बोराडे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. चला पुढचा प्रश्न आहे. देशातील पहिले प्री मॅरेज कौन्सिल सेंटर कोठे सुरू होणार आहे? तर हे नाशिक या शहरात सुरू होणार आहे. गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिंबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहा पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 2020 क्रिकेटमधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहे? तर अर्शदीप सिंग हे आहेत. विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे? तर 2025 मध्ये किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर 139 पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणाला देण्यात येतो मित्रांनो हा पुरस्कार? तर विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत? तर सुरक्षा दलातील 93 कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर ते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे.
तर या आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? तर विशाखा आढाव यांची नियुक्ती झाली आहे. महिला महाराष्ट्र केसरी 2025 ही स्पर्धा कोणी जिंकली? तर भाग्यश्री फंड यांनी जिंकली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. चला आपला पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे. तर यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे? तर पहिला क्रमांक हा ओडिशा राज्याचा आहे. नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल यानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला महाराष्ट्र राज्य हा 6व्या क्रमांकावर आहे. आणि पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे? तर ओडिशा आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव आयोजित करण्यात येणार? तर कोणत्या देशामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे? तर नेपाळ राज्यात. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चे आयोजन हे अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आले. ICCचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आले आहे. महिला हॉकी इंडिया लीग 2024-25ची आवृत्ती कोणी जिंकली आहे? तर या महिला हॉकी इंडिया लीग 2024-25चे विजेतेपद हे ओडिशा वॉरियर क्लब यांनी जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय बालिका दिन 2025च्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे? तर हरियाणा या राज्याने लॉन्च केले आहे सन्मान संजीवनी ॲप, लक्षात ठेवा. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीत कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला? तर यामध्ये इंदोर आणि उदयपूर या शहरांचा समावेश झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर ॲग्री स्टॉक ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी. भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे जे की भारताचे हे 100वे प्रक्षेपण ठरले आहे? तर आपल्या भारताने NVS-02 हे उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो, आणि हे आपल्या भारताचे 100वे प्रक्षेपण ठरले आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर 2024ची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. या PDFमध्ये तुम्हाला 2024 मधील सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्या PDFमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला जानेवारी 2025ची PDF हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. तर PDF हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम झाकी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर सर्वोत्तम झाकी पुरस्कार हा 2025 मध्ये उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला. पुढचा प्रश्न आहे आपला, कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ॲग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला? तर महाराष्ट्र राज्याने सुरू केला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगढ या राज्याची निवड झाली आहे. कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार आहे? तर कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि चीन या देशादरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार, लक्षात ठेवा. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? तर कोणत्या देशाला केले? तर जॉर्जिया या देशाला केले आहे जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहे?
तर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर CRPFचे नवीन महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर या संमेलनाचे आयोजन हे पुणे शहरात करण्यात आले. कोणत्या राज्याने स्वतःचे इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर गुजरात या राज्याने केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे? तर हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समिती स्थापन करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव्ह याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 31 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता. आणि मित्रांनो, 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड हा आहे, लक्षात ठेवा. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे. कोणता पुरस्कार मित्रांनो? तर CK नायडू जीवनगौरव पुरस्कार, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे? तर 6.3 ते 6.8 इतका आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वाढीव दर राहण्याचा अंदाज आहे. स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर आपला महाराष्ट्र राज्य हा 4थ्या क्रमांकावर आहे. तर मग पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर तेलंगणा आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न आहे, भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे? तर यामध्ये आपला भारत देश हा जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहिणा निवास योजना सुरू केली आहे? तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ही योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे, लाडली बहिणा निवास योजना. चला पुढचा प्रश्न आहे, 2025 या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले? तर अक्षय सक्सेना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर आपल्या भारत देशाने जिंकला आहे. पहा मित्रांनो, सलग दुसऱ्यांदा आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका. तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. टाटा स्टील मास्टर्स 2025 स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर आर प्रज्ञानन हा आहे टाटा स्टील मास्टर्स 2025चा विजेता. नेक्स्ट क्वेश्चन, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर अभिषेक शर्मा हा आहे. सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर कर्नाटक हे राज्य आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक मिळवले आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक मिळवले 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आले आहे? तर तारानाकी पर्वत या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या अधिकार देण्यात आले आहे. सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला?
तर आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे 2025-26चा अर्थसंकल्प। चला पुढचा प्रश्न पहा। अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे? म्हणजेच मित्रांनो, ज्याचे वार्षिक उत्पन्न हे 12.75 लाख असेल तर त्यांना त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला? तर कोणाला मिळाला आहे ग्रॅमी पुरस्कार? तर चंद्रिका टंडन यांना हा पुरस्कार मिळाला। भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला? तर चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होणार मधुबन हनी पार्कचे उद्घाटन। चला पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले? तर तिने सुवर्ण पदक जिंकले आहे। फोर्ब्सने 2025 मधील जागतिक 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर पहिल्या स्थानी आहे अमेरिका। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्या भारताचा 12वा क्रमांक आहे, लक्षात ठेवा। कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे? तर कोणत्या राज्यामध्ये केले आहे मित्रांनो? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात केले आहे सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर कधी असतो जागतिक कर्करोग दिन? तर 4 फेब्रुवारी या दिवशी असतो। 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर अशोक राणा यांची निवड झाली आहे 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे छत्रपती संभाजीनगर या शहरात करण्यात आले आहे। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे? तर योगासन या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे मित्रांनो। 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर श्राची रड बंगाल टायगर्स यांनी जिंकली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली? तर कोणत्या राज्य सरकारने केली आहे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन? तर गुजरात राज्याने केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे। एकुबेरिन 2025 हा सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे भारत आणि मालदीव या 2 देशांमध्ये करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला? तर चमन अरोडा यांना त्यांच्या डोंगरी या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे। भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार? तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन होणार आहे भारतातील पहिले AI विद्यापीठ, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलला नक्की भेट द्या। तिथे आपण दररोजच्या चालू घडामोडी पाहत असतो, प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो। त्यासाठीच नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि हो मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।